हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार कर. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची षष्ठी तिथी आहे. रात्री 10 वाजून 50 मिनिटांनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो, आद्रा नक्षत्र आहे. रात्री 10 वाजून 13 मिनिटांनंतर पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, अतिगंड योग आहे. सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल. आणि उद्या पहाटे 6 वाजून 8 मिनिटांनंतर धृती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, कौलव करण आहे. दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल. आणि रात्री 10 वाजून 50 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु देखील मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीसह जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, आजच्या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा जो संकल्प असतो तो सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फूल वा फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राधे प्रवर्त मानसिद्ध ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे सौम्य वासरे आद्रा नक्षत्र अतिगंड योगी कौलव करणे षष्ठी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न में कड़प मोह पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया. धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 28, 29, 30 मे, दिनांक 1, 3, 6, 9, 10 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 24, 29 मे, दिनांक 3 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 28, 29 मे, दिनांक 3, 9, 11 आणि 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 24, 29, 30 मे, दिनांक 1, 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 24, 29 मे, दिनांक 1, 3, 6, 8, 9, 10 आणि 13. तर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मे, दिनांक 3, 6, 7 हे मुहूर्त दिलेले आहेत. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 28, 29, 30 मे, दिनांक 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 24, 29 मे, दिनांक 1, 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे मे, दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 24, 29 मे, दिनांक 1, 3, 8, 10, 13 आणि 14. मित्रांनो, या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे ठरते.
अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. तेव्हा विचार करूनच आपण काय ते ठरवावे मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितासह पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असं मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगात दिलेली इतर जी महत्वाची माहिती असते ती आता पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो शक्यतो नाहीये. रात्री 22:50 अर्थात रात्री 10 वाजून 50 मिनिटानंतर आहे. त्याचा काही उपयोग होणार नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये श्री नरसिंह नवरात्र आरंभ आहे. जसे आपण देवीचे नवरात्र करतो तसेच ज्यांचे कुळदैवत आहे नरसिंह त्यांचा हा नवरात्र आजपासून सुरू होत आहे मित्रांनो. आपला कुळाचार कुळधर्म असेल तरच आपण हे कर्मकांड करावे. श्री रामानुजाचार्य जयंती आहे. हे देखील एक श्रीकृष्ण भक्त आहेत मित्रांनो आणि यांनी बरेचसे अनुभव श्रीकृष्णाचे घेतलेले आहेत मित्रांनो. श्रीकृष्णाची भक्ती कशी करायची हे यांच्या जीवनचरित्रापासून आपण शिकू शकतो मित्रांनो. यासाठी माझा छोटासा व्हिडिओ असू शकतो, तो आपण पाहावा मित्रांनो शॉर्टमध्ये. रात्री 10 वाजून 13 मिनिटांपर्यंत घबाड योग आहे. हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याची प्रचिती आपण घ्यावी मित्रांनो. घबाडासारखे यश आपल्याला मिळू शकते आपल्या कामामध्ये. षष्टी श्राद्ध कर्म आहे. षष्टी तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेले कोणी नात्यांमध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपले पितृकार्य हे पितळ सेवा जी आहे ती आपल्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील लहान किंवा मोठे तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर आपल्याला दोष लागू शकतो. तेव्हा विचार करूनच आपण काय ते ठरवावे मित्रांनो. रेग्युलर जे आहेत ते आपण केव्हाही करू शकता. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो या 1.5 तासाच्या काळामध्ये महत्वाचे किंवा विशेष कार्य न करता जे रेग्युलर कामे आहेत तीच करावे, अन्यथा आपल्याला अपयश येऊ शकते. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.